आहे त्या दिवस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 2 दिवसाचा वेळ परत राहणार आहे आणि माघार घेण्यासाठी शेवटची तारीख जो आहे ते 4 जून 2026 आहे. याच्यानंतर प्रचारासाठी 2 आठवडा म्हणजे मतदानाचा दिवस 18 जून 2026 या दिवस मतदानाचा दिवस आहे. मतदानाची कालावधी जो साधारण बाकी इलेक्शन्स असतो ते सकाळी 7 वाजेपासून सुरू होतो, परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या कमी असल्यामुळे मतदानाची कालावधीमध्ये एक मोठा फरक आहे. ते सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. मतमोजणीची दिवस जो आहे ते 22 जून सोमवारचे दिवस आहे आणि ज्या दिवस म्हणजे सगळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल ते आहे 25 तारीख. या प्रक्रियामध्ये इतर निवडणुकीची तुलनेमध्ये एक मोठी बदल ही असते की खर्चाच्या कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे लिमिट या हिशोब याच्यामध्ये नसतो. परवानगी व इतर गोष्टीसाठी नोडल अधिकारीची नेमणूक विभिन्न उपजिल्हाधिकारीला करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात काल प्रेस नोट पण एक जाहीर करण्यात आला होता. तर त्याच्या अनुषंगाने या गोष्टी राहणार आहे. फक्त जो निवडणूक खर्चाचा जो हिशोब आहे त्याच्या जो एक्सपेंडिचरचा जो पार्ट असतो त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचा आपण हिशोब या कुठल्या प्रकारच्या आपण तपासणी इतर जसे विधानसभा इलेक्शनमध्ये 3 वेळा आपण तपासतो त्याला, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तपासणी त्या संदर्भामध्ये नसतो. याची जो मतदार केंद्र आहे ते तहसील प्रत्येक तहसीलमध्ये एक राहणार आहे आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर एक राहणार आहे. सर तो आपल्याकडे एकूण 9 ठिकाणी राहणार आहे ज्याची याची पोलिंग स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 622 एवढे आपल्याकडे जो मतदार आहे. याच्यामध्ये मतदार जो असतो ते सगळे जो नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, महानगरपालिकाचे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक आहे, नगरसेविका आहे, या सगळेजण याच्यामध्ये मतदार आहे. असे 622 जण मतदारसाठी आज के डेटमध्ये पात्र आहे आणि याच्यामध्ये इलेक्शन लढण्यासाठी महाराष्ट्राच्या कुठलेही व्यक्ती याच्यामध्ये इलेक्शन लढू शकतो. ए बी फॉर्म तसेच राहतो. 10,000 आणि 5,000 रुपयेचा वो अनामत रक्कम याच्यामध्ये असतो, ते सिक्युरिटी डिपॉझिट. आणि या पद्धतीमध्ये या पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे. याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर म्हणून मी काम करणार. याची इलेक्शन प्रक्रियामध्ये मी आजचे काही वर्ष पूर्वी म्हणजे याचे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून पण याही इलेक्शनमध्ये काम केलेलं आहे. तर या इलेक्शन आपण व्यवस्थितपणे पार पडू, आपले सहकारींनी पार पडू याच्यासाठी प्रयत्न आहे. MCMC कक्ष, मीडिया मॉनिटरिंग सेल वगैरे सगळ्या गोष्टी जसे इतर निवडणुकीत असतो तसंच आहे. बदल फक्त मतदानाचे वेळ आणि मतदारांचे याच्या संदर्भात बस, बाकी नाही. आणि प्रेफरन्शियल वोटिंग MLC इलेक्शन्समध्ये जो प्रेफरन्शियल वोटिंग असतो 1, 2, 3 असं या पद्धतीमध्ये जेवढे उमेदवार आहे तिथपर्यंत आपण प्रेफरन्सेस नमूद करू शकतो. 50% जास्त प्रेफरन्स झाला तो ट्रान्सफरेबल वोट म्हणून त्याच्यामध्ये असणार आणि याच्यामध्ये प्रशिक्षण पण आपण संबंधितांना देऊन टाकणार. आचारसंहितेच्या अनुषंगाने जो सर्व विकास कामे आहेत त्याच्यामध्ये सर्व काम आपले सुरू झालेले आहे, परंतु ज्या कामाच्या टेंडर या वर्क ऑर्डर फ्लॅश झालं नाही, प्रमा झालेलं नाही, ते सगळ्याला म्हणजे इलेक्शन जाहीर झाल्यानंतर त्या दिवसपासून आपण थांबवणार. हो, आपण युजली 3 फ्लाइंग स्क्वॉड करतो कुठल्याही मतदार केंद्रामध्ये, बट याच्यामध्ये पण आपण करणार. आणि 3 फ्लाइंग स्क्वॉड, 3 स्टॅटिक सर्व्हेलन्स स्क्वॉड व सेम पॅटर्न असतो त्याच्या. याच्यामध्ये बदल फक्त मतदानांची वेळमध्ये आहे, बाकी कुछ नाही. बाकी सगळे जसे विधानसभेत असतो तसंच. ठीक आहे. मतमोजणी याच्यामध्ये सकाळी 8 वाजेपासून सुरू होतो. नहीं, जागा अपन करतोय. यूजुअली अपन स्ट्रॉन्ग रूम छोटा यहाँ पे 9 केंद्र 9 बॉक्सेस आहे ना, तो यूजुअली आपण ट्रेजरीला ठेवतो आणि काउंटिंगचे सेंटर नियोजन भवनला असतो. तसं नियोजन असतो यूजुअली. आपण बघू आता अजून त्याची लेआउट वगैरे मान्यता घेणं बाकी आहे. नाही, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कालच्या दिवशी एक प्रस्ताव पाठवला आहे की मान्सून पूर्वतयारी याची ये जो 3 गोष्टी जो आहे ना, मान्सून पूर्वतयारी, सिंहस्थ कुंभमेळा, आपत्ती व्यवस्थापन, याच्या टंचाई आराखडा अंतर्गतचे कामे, ये सगळेला विशेष बाब सूट मिळावा असं करके आपण प्रस्ताव पाठवला आहे. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असतो आणि ते त्याच्यामध्ये मान्यता देऊ शकतो. तो आपण प्रस्ताव काल सादर केला. नाशिकच्या महापौर यांनी काही आयुक्तांनी काही प्रस्ताव दिला आहे का पावसाळ्याचे जे काही काम आहेत त्याचं काही
त्यांनी दिलं, वो फॉरवर्ड पण केलं आणि त्यांनी डायरेक्टली पण नगरविकास 2 मार्फत पण दिलं. हां, पेट्रोलियम कंपनीची आज बैठक घेतली. त्याची डेटासहित माहिती आपल्याला देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली प्रॉब्लेम आज के डेटमध्ये काही नाही आहे. आपले जो शासकीय पेट्रोलियम कंपनी आहे त्यांच्याकडे जो उपलब्ध इंधन साठा आहे त्याचे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेने जवळपास 19% वाढलेला आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये. काही इंडस्ट्रीयल जो वापर करत होते, इंडस्ट्रीयल पंपमध्ये जो जण घेत होते ते जण जो आपले रिटेलमध्ये त्यांनी काय खरेदी करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे काही पेट्रोल पंपमध्ये काही प्रमाणात तुटवडा आपल्याला दिसून आला. परंतु हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. कसं योग्य नियोजन करायचं आहे त्याबद्दल सांगितलं आहे. बाउझर्स जो असतो तो म्हणजे मोबाईल पेट्रोलियम युनिट त्यांच्या माध्यमातून पण हे करावा याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आली. पेट्रोल पंपवाले राशनिंग करत नाही. रिटेलमध्ये त्यांचं सॉफ्टवेअरच 350 लिटर अलाव करतो. हे नॉर्मलच आहे. बिकॉज त्याच्यापेक्षा जास्त अगर कोणी घेत असेल तर ते इंडस्ट्रीयलमध्ये येतो. ते इंडस्ट्रीयल इंधनाचा रेट वेगळा असतो. तो काही जो इंडस्ट्रीयलवाले जब रिटेलमध्ये घेत होते त्यामुळे एक ठिकाणी तक्रार आली की असं झालेलं आहे. याबद्दल क्लॅरिफिकेशन देण्यात आलं आहे. बाउझरच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल सप्लाय करा असं सूचना पण देण्यात आली. असा कुठल्याही सूचना नाही आहे. त्याची स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आली. उसका स्पेसिफिक तक्रार असेल तो इमिडिएट त्याच्यावर ऑइल मार्केटिंग कंपनी मार्फत कारवाई करण्यात येईल. नाही, साठाचा कुठलाही विषय नाही आहे. आज के डेटमध्ये साठाचं तक्रार पण नाही आहे. परंतु अगर आपल्याकडे काही तक्रार असेल कुठल्याही प्रकारची एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई इमिडिएटली करता येतो. ते कुठल्याही अशी अडचण नाही. ओके. कल पिंपळगाव बाजार समितीला मी भेट दिली. काय अधिकारी लासनगावला भेट दिली आणि प्रत्येक तालुक्यावर आपण असं निर्देश दिलेला आहे की एक पथकांची आपण नेमणूक केली आहे. त्याच्यामध्ये जो येणारे काही वाद असतो की कुठले ग्रेडचा हे कांदा आहे, ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी, 3 प्रकारचा कांदा असतो. तो ग्रेड एचा कांदा आहे की नाही त्याच्यावर अगर कुठले वाद होत असेल तर त्याला जागेवर मदत करण्यासाठी कृषी विभाग, पणन विभाग आणि महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी बाजार समिती आणि विभिन्न खरेदी केंद्र जो आता नाफेडला 18 ठिकाणी सुरू केलेला आहे त्याच्या आपण त्यांची नेमणूक केलेली आहे. ते सहायतासाठी आहे. त्याच्यासोबत काही गोष्टी जसे लोकांना म्हणजे खरेदी केंद्र कुठे आहे त्याची माहिती नसल्यामुळे आपण मोठे बोट्स नाफेडला लावण्याची सूचना दिली आहे. त्याच्यासोबत कुठले दरवर खरेदी होत आहे त्याची सूचना दिलेली आहे. आणि त्याच्यासोबत काही बेसिक जो गोष्टी आपण आज के डेटमध्ये तातडीने करू शकतो की हे जो रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्या अडचण येऊ नये, पीक पाहणीची काय अडचण येऊ नये, या सगळ्या गोष्टीची आपण नाफेडच्या माध्यमातून करतो आहे. काय धोरणात्मक गोष्टी आहे त्याचा पण अहवाल मी सामान्य शासनाला सादर करतो. नाही, नाफेडच्या नियमानुसार ते करू शकतो. परंतु ऑपरेशनल कारणमुळे ते हे करत नाही होते. त्यांचे जो काही वरिष्ठ अधिकारी आहे ते दिल्लीवरून आले पण ते मला उद्या सकाळी भेटत आहे. आज ते व्हिजिटसाठी गेलेले आहे. तर मला यही अपेक्षा आहे की त्यांनी याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची जो अपेक्षा आहे ते पूर्ण करावं. सर, पण व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा करून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी की तो फायदा जो आहे तो व्यापाऱ्यांना होतो. नाही, याच्यामध्ये जो ग्रेड एचा कांदा आहे, कल जो मला समजला, ग्रेड एचा जो कांदा आहे ते लॉंग टर्म कांदा आहे, जो ऑलमोस्ट 3 से 4 महिने टिकण्यासारखा कांदा आहे. त्याच्यामध्ये सर्व जो लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण असा साठा दरवर्षी करतोय जेणेकरून आपण दिवाळीपर्यंत त्या गोष्टी आपण विकू शकतो. तर याच्यामध्ये माझी यही विनंती राहील की ज्या लोकांकडे कांदा चाळ, आपल्याकडे 20,000 मेट्रिक टनची कांदा चाळ नाशिक जिल्ह्यात उपलब्ध आहे, तो स्टोरेज करून बाजारची परिस्थिती बघून शेतकऱ्यांनी त्याच्या कांद्याची विक्री करावं ही माझी सर्वांना विनंती आहे. डिस्ट्रेस सेल कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नये. वेअरहाऊस रिसीटच्या अगेन्स्ट लोन पण उपलब्ध असतो. तर माझी आपल्या सर्वांना विनंती राहील शेतकऱ्यांना की कुठलेही डिस्ट्रेस सेल करू नये. नाफेडचे टार्गेट म्हणजे त्यांच्याकडे 18 केंद्र आहे आणि आता त्यांच्याकडे जेवढी त्यांची म्हणजे क्षमता आहे वेअरहाऊसेस पूर्ण करायला ते तयार आहे. असं काही टार्गेट्स त्यांनी डिफाईन केलं. 18 ठिकाणी ते आपण नाफेडचे खरेदी केंद्र फिरत आहे. त्यांचे जो काही तक्रार होते की तेवढी इफेक्टिव्हली काम होत नाही त्या गोष्टीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो.
नाही, त्या संदर्भामध्ये काल माझी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली. जी काही शेतकऱ्यांची जो तक्रार प्राप्त होते, नाफेडचं म्हणणं आहे की ते डायरेक्टली कुठले खरेदी विक्रीमध्ये सहभागी होत नाही. त्यांची जो सगळे खरेदी विक्री आहे ते जो त्यांचे IAS असतो, IA म्हणतो त्याला, त्यांच्या माध्यमातून होतो. तो बेसिकली आपले FPOs वगैरे आहे. तर यदि कुठल्या प्रकारची गडबड झाली तो आधी पण त्यांनी कारवाई केली आणि भविष्यात पण ते करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.